भागवत महत्व पुष्प क्रमांक 4। आपण हे पुष्प नारायणाच्या चरणावर अर्पण करतो आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करतो। वक्रतुंडं महाकाय सूर्यकोटि समप्रभं निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। श्रीमन्महागणाधिपतये नमः। ओम श्री विद्यादाता सरस्वती माता नमो नमः। श्री कुलदेवतायै धनदायी माता नमो नमः। श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गुरुदेव गोपाल कृष्ण भगवान। कालच्या व्हिडिओमध्ये तिसऱ्या पुष्पामध्ये भागवताचं महत्त्व सांगताना देवांच्या मनामध्ये या ग्रंथाच्या ग्रंथामृत याच्याविषयी त्यांच्या मनामध्ये किती आदरभाव होता की ज्या कलशाने त्यांना जीवनदान मिळालं, अमरत्व प्राप्त झालं, तो कलश ते या ज्ञानामृताच्या प्रित्यर्थ द्यायला तयार झाले होते। आणि त्या ज्ञान सत्रामध्ये हे ज्ञानामृत प्रत्येकाच्या वाटेला यावं, प्रत्येकाच्या देवतेला ते मिळावं म्हणून ते सर्व त्या ठिकाणी आलेले होते। हे विचित्र देवाणघेवाण होते, पण ज्या गोष्टीची आपल्याला गरज असते ती गोष्ट मिळवण्यासाठी मनुष्य देवता कुठल्याही पद्धतीने ते मिळवण्याचा प्रयत्न करत असतात। तशाच पद्धतीने हे कार्य त्यांनी केलं। आजच्या या चौथ्या पुष्पाचं सुरुवात करत असताना भगवंत आणि भगवंताच्या त्या ग्रंथामधील त्यांचं वास्तव्य हे त्यांनी सांगितलेलं आहे की ही माझी वाङ्मयीन मूर्ती आहे आणि या वाङ्मयीन मूर्तीला शब्दरूपाने श्लोक रूपाने प्रत्येक मानवापर्यंत पोहोचवण्याचं कार्य शुक, नारद, व्यास आणि सनकादिक ऋषी यांनी केलेलं आहे। आणि आत्ताच्या या कलियुगामुळे ज्यांना जे जे शक्य होईल ते त्या ग्रंथाची पूजा अर्चा करून आपलं मनोगत व्यक्त करण्याचा प्रयत्न करत आहेत। अनेक पद्धतीने भागवत लागत आहेत। प्रत्येकजण आपल्या विचाराच्या अनुषंगाने त्या नारायणाच्या चरणावर नतमस्तक होत आहे। आणि हे सांगत असताना सनकादिक ऋषी जेव्हा नारदांना भेटले त्यावेळेस नारदांना खूप आनंद झाला। 5 वर्षाचे अजान बालक, परंतु अध्यात्माच्या जोरावर आध्यात्मिक विचारांच्या माध्यमातून त्यांचं वर्चस्व जागतिक लेवलला होतं। जगात सर्वश्रेष्ठ असलेले असे ते 5 वर्षाचे 4 बालक, सनकादिक, सनकनंदन आणि सनकादिक। तर असे हे बालक जेव्हा त्यांना भेटले त्यावेळेस त्यांनी नारदांना सांगितलं की हे भागवताचं महत्त्व आम्ही वेगळ्या पद्धतीने काय सांगायचं तुम्हाला, तर सदासेव्य
श्रीमद्भागवती कथा यस्य स्मरणमात्रेण हरिश्चित्तस्वमाश्रयेत् सदासेव्या सदासेव्या श्रीमद्भागवती कथा. नेहमी ऐका, पठन करा, मनन करा, चिंतन करा, ध्यान करा, धारणा करा, जप करा, तप करा. हे जर केलं तर ज्या भगवंताचं नामस्मरण चिंतन केलेलं आहे, ज्या नारायणाचं नामस्मरण चिंतन केलं आहे, ज्या श्रीकृष्णाचं स्मरण मनन चिंतन केलेलं आहे, तो परमेश्वर हरिश्चितम समाश्रय. श्रितम हृदय, हरी नारायण. हरी आपल्या हृदयात समाविष्ट होतो. केव्हा होतो? यस्य स्मरण मात्रेण. जेव्हा आपण त्याचं पल घडी, पल मिनिटाला, एकेका सेकंदाला त्याचं नामस्मरण चिंतन करतो तेव्हा. आणि तावत संसार चक्रेस्मिन् भ्रमणे ज्ञानता तुमा यावत कर्णगता नास्ति शुकशास्त्र कथा क्षण. शुकशास्त्र कथा म्हणजेच भागवत. या भागवताचा एक श्लोक, एक शब्द, एक अनुस्वार, एक विलांटी जे काही असेल ते जर एका दिवसात सुद्धा आपल्या कानावरून जात नसेल, आपल्याला कानाच्या माध्यमातून त्या भागवताच्या नामस्मरण चिंतनाचा एखादा श्लोक, एखादं वाक्य, एखादं नामस्मरणाच्या अनुसरेला दिलेला एखादा मंत्र जर जात नसेल तर भ्रमते ज्ञानता पुमान. हे जे आपलं हृदय आहे, हा जो आपला आत्मा आहे, हा संसार चक्रामध्ये भ्रमित करीत राहतो. तावत संसार चक्रस्मिन्. संसार चक्रामध्ये हा आत्मा भटकत राहतो. त्याला मुक्ती मिळत नाही. श्रद्धेने नसल्या कारणाने परमेश्वराचं अधिष्ठान देखील मिळत नाही. आणि म्हणून करता किमान दिवसातून एकदा तरी एखादा श्लोक वाचण्याचा प्रयत्न करा. नाही जमलं दर्शनाचा प्रयत्न करा. नाही जमलं एक फूल वाहण्याचा प्रयत्न करा. नाही जमलं उदबत्ती निरंजनी वापरून डोकं टेकण्याचं काम करा. आणि हे जेव्हा आपण करतो तेव्हा आपण पूर्वी जे काही ऐकलेलं आहे त्याचं नामस्मरण चिंतन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि अशा या भागवतामध्ये आणि या भागवताच्या महत्त्व सांगत असताना सनकादिक ऋषींनी जे सांगितलं त्याचा शब्दशः अर्थ मी तुम्हाला सांगितलं. पण संसार चक्रामधून बाहेर पडणं मानवाला सहजासहजी शक्य आहे का? नाही. कारण हे संसार चक्र तो जन्माला ज्या मिनिटाला येतो ना त्याच मिनिटापासून सुरू होतं आणि ज्या मिनिटाला त्याची गच्छंती होते त्या ठिकाणी थांबतं. मग अशा या संसार चक्रामध्ये त्याच्या जीवनाच्या सर्व अवस्था येतात. बाल्यावस्था येते, तारुण्यावस्था येते, वृद्धावस्था येते, सगळ्या येतात. सगळ्या प्रकारचे संकट येतात, सगळ्या प्रकारचे आनंद येतात, सर्व प्रकारचे दुःख येतात. आणि या सर्व गोष्टीच्या माध्यमातून हे सगळं असून सुद्धा किमान नारायणासाठी 1 सेकंद 2 सेकंद क्षणमात्मानुसंधान, एका क्षणामध्ये त्याचं आणि आपलं आत्मसंधान जर झालं तर जगात
असा कुठलाही व्यक्ती नाही राहणार की त्याचं काम झालं नाही आणि त्याला नारायण आशीर्वाद दिला नाही. सत्य आहे. आणि म्हणून या महत्त्वाचं हे चौथं पुष्प अत्यंत साध्या सोप्या आणि सरळ शब्दात तुमच्यापर्यंत मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. सदासेव्या सदासेव्या श्रीमद भागवती कथा, भागवताच्या कथा नेहमी श्रवण करा. जेव्हा जेव्हा शक्य होईल, देवते शक्य होईल तिथे तिथे करा. आणि यश्च स्मरण मात्रेनं जर तुम्ही या कथा ऐकल्या वाचल्या तर त्यांचं मनन चिंतन पठण करत असताना जर तुम्ही ते केलं तर आपल्या या हृदयामध्ये नारायणाचं वास्तव्य निर्माण होतं. हरिश्चित्त समाश्रय, हरिश्चित्तम समाश्रय. त्यानंतर तावत संसार चक्रस्मिन, हे जे संसार चक्र आहे या संसार चक्रामध्ये तावत संसार चक्रस्मिन भ्रमते ज्ञानता पुमान. भ्रमिष्ट होतं, भ्रमते. ज्ञानता हृदय, आपला आत्मा, आणि पुमान भटकत राहतो. या संसार चक्रामध्ये आपला आत्मा हा भटकत राहतो. किंवा यावत करणगता नास्ती, जर आपल्या कानावरून कुठल्याही प्रकारे भागवताचा एक ओळ गेली नाही, एक श्लोक गेला नाही, एक मंत्र गेला नाही, दर्शन झालं नाही, उद्बत्ती ओवाळली नाही, निरांजनी ओवाळली नाही, डोकं टेकलं नाही, तर या सगळ्या नकारात्मक भूमिका जर आपल्या कर्णमाळातून गेल्या नाही, आपल्या दृष्टीतून गेल्या नाही, आपल्या मुखातून गेल्या नाही, तर शुकशास्त्र कथाक्षण यावत कर्णगता नास्ती. शुकशास्त्र कथा श्रवण, त्या शुकशास्त्राचे भगवताचे श्रवण मनन पठण हे झालंच पाहिजे. जशी वेळ मिळेल, जसं तिथे मिळेल तिथे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे जागेचं बंधन नाही, इथे वेळेचं बंधन नाही, इथे कुठल्याही नियमाचं बंधन नाही, इथे कोणत्याही आचार विचार आणि शुद्धता याचाही विचार नाही. विचार आहे ते फक्त शुद्ध अंतःकरण, श्रेष्ठ भावना आणि परमेश्वराविषयी आपल्या मनामध्ये असलेली अनंत प्रकारच्या श्रद्धा सद्भावना. एवढ्या मिळाल्या की नारायण निश्चितपणे आपल्या हृदयामध्ये विराजमान होणार. आणि ज्या दिवशी ते विराजमान होतील त्या दिवशी सर्व काही आपल्याला प्राप्त होईल. आणि म्हणून हे जरी या ठिकाणी सांगितलेलं असलं तरीसुद्धा रामदास स्वामींनी सुद्धा या विषयावरती सांगितलेलं आहे. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन. मी जिथे डोकं ठेवेल तिथे तुझे चरण असले पाहिजे. पण हे एवढंच सांगितलेलं आहे का? याच्या पुढचं पण एक सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं? ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. पण केव्हा? उपासनेला दृढ चालवावे
भूदेव संताशी सदा नमावे. सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. गोपाल